सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पालोरा गावात बेकायदेशीर रेती उत्खननाचा आरोप. पालोरा गावात पहाटे 5 वाजल्यापासून रेती उत्खनन सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते सकाळी इतक्या लवकर सरकारी कार्यालये सुरूही नसताना रेती वाहतूक कशी सुरू होते याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय. साधारणपणे सरकारी कर्मचारी सकाळी 10 वाजता ड्युटीवर हजर होतात, मग पहाटेपासून कोणाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. या प्रकरणात पटवारी यांनी रेती उत्खनन रॉयल्टीवर सुरू असल्याचे सांगितले, मात्र रॉयल्टी कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार दिली जाते याबाबत स्पष्टता नाही. ग्रामस्थांचा आरोप आहे की हे सर्व पटवारी व कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तहसीलदार यांना संपर्क साधला असता त्यांनी थोड्या वेळात कॉल करतो असे सांगितले, मात्र त्यांचा प्रतिसाद आला नाही. उलट पटवारी यांनीच पुन्हा संपर्क साधून हे काम एकट्याचे नसून ग्रामपंचायतीचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती दिली जात असल्याचे कारण पुढे केले, परंतु सरपंच यांनी या दाव्याला फेटाळून लावत ग्रामपंचायतीतील घरकुल लाभार्थ्यांची कामे पूर्वीच पूर्ण झाली आहेत, याबाबत मला काही माहिती नाही असे स्पष्ट केले. दरम्यान ग्रामस्थांचा आरोप आहे की अनेक वाहने कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय रेती वाहतूक करत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू.